नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित परीक्षा परिषद प्रश्नपत्रिका 2023 प्रश्न 26 ते 35. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीतच्या पुस्तकामध्ये सगळे स्वाध्याय संपल्यानंतर जी 2023 प्रश्नपत्रिका दिलेली आहे, त्या प्रश्नपत्रिकेतले गणित या विषयाचे 26 ते 35 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न पहिला, दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीला एकूण शिरोबिंदूंची संख्या किती आहे ते आपल्याला मोजायचे आहेत. या ठिकाणी आपण पहिला शिरोबिंदू घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या आकृतीमध्ये एकूण 10 शिरोबिंदू आहेत. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27, एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई आणली. 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले, तर किती मिठाई शिल्लक राहिली? विद्यार्थ्यांना देण्यासाठी 65 किलो आणि 500 ग्रॅम मिठाई आणलेली आहे. 65 किलो आणि 500 ग्रॅम एवढी मिठाई आणली आणि त्यातली 60 किलो आणि 200 ग्रॅम एवढीच मिठाई विद्यार्थ्यांना वाटप केली. 60 किलो आणि 200 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅमच्या खाली किलोग्रॅम आणि ग्रॅमच्या खाली ग्रॅम आपण लिहिणार आणि या ठिकाणी वजाबाकी करणार. 65 किलो 500 ग्रॅममधनं 60 किलो 200 ग्रॅम आपण वजा करणार. 0 0 3तनं 2 गेले, 5तनं 3 गेले, 5तनं 2 गेले 3, 5तनं 0 गेला 0 आणि 6तनं 6 गेले 0. म्हणजे 5 किलो आणि 300 ग्रॅम, 5 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम एवढी मिठाई शिल्लक राहिली. हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम. प्रश्न 28, एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी आहे. त्या वर्तुळातील एक जीवेची लांबी 3 सेमी आहे. तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे? विद्यार्थी मित्रांनो, एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढून घेणार. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिली 2 सेमी. म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असते. वर्तुळाची त्रिज्या दिली आपल्याला 2 सेमी आणि वर्तुळावरची एक जीवा आहे 3 सेमी. मग वर्तुळाच्या कोणत्याही 2 बिंदू, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू यांना जोडणारी रेषा असते जीवा. ही आहे 3 सेमी आणि आपल्याला म्हटलंय सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? मित्रांनो, सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो किंवा त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा हा व्यास असतो. मग वर्तुळाची त्रिज्या जर 2 सेमी असेल तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असेल 4 सेमी. हे 2 आणि 2 4 सेमी. म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 4 सेमी. प्रश्न 29, पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? मित्रांनो, या ठिकाणी 4 पदावल्या दिल्यात. आपल्याला 4ही पदावल्या सोडवाव्या लागतील. तर आता या ठिकाणी पहिली पदावली मी सोडवून दाखवतो. 10 - 3 गुणिले 3. पदावली सोडवण्याचा नियम तोच आहे. कंचे भागुबेव सगळ्यात अगोदर कंस सोडवणार, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया असेल ती करणार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया अगोदर ती करणार. मग आता 3 त्रिक 9, मग पुन्हा 10 - 9, 10तनं 9 गेले, बाकी उरली 1. म्हणजे पहिल्या पदावलीचं उत्तर आलं 1. दुसरी पदावली 10 गुणिले 3 अधिक 3. सुरुवातीला होईल पुन्हा गुणाकार. 10 त्रिक 30, 30 अधिक 3 बरोबर 33. दुसऱ्या पदावलीचं उत्तर आलं 33. तिसरी पदावली 10 अधिक कंसात 3 अधिक 3. सर्वात अगोदर मित्रांनो कंस सोडवणार. 3 आणि 3 झाले 6. मग 10 अधिक 10 आणि 6 झाले 16. तिसऱ्या पदावलीचं उत्तर आलं 16. आणि चौथी पदावली या ठिकाणी मी खाली सोडवून दाखवतोय. चौथी पदावली आहे 3 गुणिले 3 अधिक 10. पुन्हा गुणाकार करणार. 3 त्रिक 9 आणि 9 अधिक 10 जर केलं तर 9 आणि 10 झाले 10 9 19. म्हणजे चौथ्या पदावलीचं उत्तर आलं 19. मित्रांनो, सर्वात मोठी पदावली कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 2 ही पदावली मोठी आहे. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 30, एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर व रुंदी 8 मीटर आहे.
त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौमीटरला ₹30 याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? मित्रांनो, आयताकृती वर्गखोली आहे. मग आयताची आपण आकृती काढून घेणार आणि या आयताकृती वर्गखोलीची लांबी आहे 10. मग आता आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. ही झाली लांबी. रुंदी आहे 8 मीटर. मग ही 8 मीटर समोरासमोरच्या बाजू सारख्या. मग आता या ठिकाणी आपल्याला त्या वर्गखोलीची फरशी काढायची, म्हणजे आपल्याला या ठिकाणी या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग क्षेत्रफळाचं सूत्र आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी आहे 10 मीटर आणि रुंदी आहे 8, म्हणजे किती झाले? 10 × 8 80 चौरस मीटर. या आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ झालं 80 चौरस मीटर. आता एका चौरस मीटरसाठी ₹30 प्रमाणे मजुरी द्यावी लागते. मग 80 चौरस मीटरसाठी किती रुपये मजुरी द्यावी लागेल? तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 80 गुणिले 30. आता शून्याने गुणणार आपण. शून्याने गुणल्यानंतर कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर गुणाकार 0 येतो. 0 गुणिले 0, 0, 0 गुणिले 8, 0. दशकाचा 0, त्यानंतर 3 0 0 आणि 3 8 24. या ठिकाणी होईल बेरीज 0 0 4 आणि 2. विद्यार्थी मित्रांनो, एवढा खर्च येईल. ₹2400 एवढा खर्च येईल. म्हणजे 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ₹2400. प्रश्न नंबर 31. 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? आता 0.17. आता पर्याय क्रमांक आपल्याला 1 दिलाय, 17/100. आता 17/100 म्हणजे बरोबर या ठिकाणी 100मध्ये 2 शून्य आहे. 2 संख्येनंतर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह लिहिणार आणि हा या ठिकाणी 0 म्हणजे 0.17 आपण पर्याय क्रमांक 1च्या पद्धतीनं लिहू शकतो. कारण की या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये छेद नेहमी 100 असावा लागतो किंवा 10-10च्या पटीमध्ये असावा लागतो. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. पर्याय क्रमांक 2 10/100 अधिक 7/100. मित्रांनो, या ठिकाणी छेद सारखे आहेत म्हणजे अंशाची बेरीज होईल, म्हणजे 10 अधिक 7 आणि या ठिकाणी 100. 10 अधिक 7 झाले 17. 17/100 म्हणजेच या ठिकाणी 0.17 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2च्या पद्धतीनं सुद्धा आपण लिहू शकतो. पर्याय क्रमांक 3 आहे 10 अधिक 7. मग 10 आणि 7 किती होणार? 17 होणार. म्हणजे 17/100 म्हणजेच 0.17 कारण की 100मध्ये 2 शून्य आहे म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह आणि पुढे एक खाली 3 अंक आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा 3 अंक झाले पाहिजे म्हणून 0.17 पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं तर 10 हे पूर्ण आहे. 10 पूर्णांक अधिक 10 अधिक 7/100. आता हे 10 पूर्णांकाच्या ठिकाणी आहेत आणि 7/100 हे अपूर्णांकाच्या ठिकाणी आहेत. मग हे पूर्ण आणि अपूर्ण अशा पद्धतीनं यांचं आपण दशांश अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात हे लिहू शकत नाही. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 32. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते? मित्रांनो, चूक म्हणजे चूक, अचूक म्हणजे बरोबर. मग या ठिकाणी बरोबर विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 1, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. विक्री किंमतीतनं आपण खरेदी किंमत वजा केली की आपल्याला नफा मिळतो. हे पर्याय क्रमांक 1 हे विधान बरोबर आहे, म्हणजे अचूक विधान तेच आहे. म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, विक्री किंमतीतनं जर आपण खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला नफ्याची किंमत काढता येते. म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 33. 3 0 5 7 9 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. अतिशय सोपं आहे मित्रांनो. मोठी संख्या तयार करायची असेल तर सगळ्यात मोठा अंक अगोदर लिहायचा, त्यानंतर लहान 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 असे अंक लिहित जायचं. मग आता आपण मोठी संख्या तयार करायची आणि जी विषम पण असली पाहिजे. सर्वात अगोदर आपण मोठी संख्या तयार करून घेऊया. मग मोठी संख्या म्हटलं की सर्वात मोठा अंक अगोदर म्हणजे 9, त्यानंतर त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 1 आणि त्यापेक्षा लहान 0.
ही बरोबर 6 अंकी संख्या तयार झाली, पण या संख्येच्या एकक स्थानी हा 0 आहे. मग 0 म्हटल्यावर ही समसंख्या तयार झाली. मग आपण काय करूयात, शून्याच्या शेजारचा जो अंक आहे 1 यांची अदलाबदल करूयात. म्हणजे 9, 7, 5, 3 आणि 0 आणि 1 म्हणजे 9,75,301 ही झाली सर्वात मोठी 6 अंकी विषम संख्या. म्हणजेच 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 9,75,301. प्रश्न नंबर 34. 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे बरोबर किती? अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. या ठिकाणी आपण 2 कॉलम करून मग हा प्रश्न सोडवणार. तास आणि मिनिटे. मग तास आहेत 6 आणि मिनिटे आहेत 40. पुन्हा तास आहेत 2 आणि मिनिटे आहेत 35. या ठिकाणी तासांची बेरीज होईल आणि मिनिटांची बेरीज होईल. मग मिनिटे झाली 75 आणि 6 आणि 2 तास झाले 8. 8 तास 75 मिनिटं. मित्रांनो 75 मिनिटाचं आपण तासामध्ये रूपांतर करू शकतो. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग यातले 60 मिनिट आपण काय करणार, वजा करणार. मग 75 वजा 60 म्हणजे मिनिटे राहिले 15 मिनिटे शिल्लक राहिले. आणि 60 मिनिटं म्हणजे 1 तास. मग त्यातला 1 तास या ठिकाणी मिळवणार. मग 8 मिनिटामध्ये 1 तास मिळवला, झाले 9 तास. म्हणजे 9 तास आणि 15 मिनिटे. म्हणजेच 34व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 9 तास 15 मिनिटे. 6 तास 40 मिनिटं, 2 तास 35 मिनिटं यांची बेरीज झाली 9 तास 15 मिनिट. प्रश्न नंबर 35. दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे. रेखांकित भागाची आपल्याला शेकडेवारी काढायची. आता आपण या वर्तुळाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं याचे 4 भाग तयार करू शकतो. मग आता म्हणजे मुळात या ठिकाणी ही आकृती या पद्धतीनं झाली बघा. मग आता हा एक पावभाग झाला, त्यानंतर हा दुसरा पावभाग, हा तिसरा पावभाग आणि हा चौथा पावभाग. मग आता या ठिकाणी हा न रंगवलेला भाग जो आहे तो पावभागाच्या अर्धा आहे. मग हा न रंगवलेला भाग या ठिकाणचा सुद्धा हा पावभागाच्या अर्धा आहे. म्हणजे हे 2 न रंगवलेले भाग जे आहेत ते अर्ध्याच्या अर्धा, म्हणजे हे 2 अर्धा पाव मिळून या ठिकाणी पावभाग होईल. म्हणजे न रंगवलेल्या भागाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर न रंगवलेले भाग झाले 25%. मग न रंगवलेला भाग या ठिकाणी हा आणि हा हे पावभाग आहेत. 2 मिळून पावभाग म्हणजे 25. म्हणजे न रंगवलेला भाग जर 25% असेल तर रंगवलेला म्हणजे रेखांकित भाग किती असेल, तर रेखांकित भाग 75% असेल. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो नीट लक्षात घ्या. या भागाचं जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर न रंगवलेला भाग हा 25% आहे आणि राहिलेला भाग 75% आहे. म्हणजे 35व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने मित्रांनो आपण 10 प्रश्नांचा विचार या व्हिडिओमध्ये केला आहे. पुढचे 10 प्रश्न या ठिकाणी मी व्हिडिओ बनवण्यासाठी घेणार आहेत. 10 प्रश्नामध्ये एक व्हिडिओ असेल. असे 5 व्हिडिओ तयार होतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.